मित्रांनो शेतकरी भाऊ यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो आज आपण घोडेगाव येथील बाजारामध्ये आलेलो होतो। तर विष्णू भाऊकडून या काकांनी म्हैस खरेदी केलेले आहे। नमस्कार विष्णू भाऊ। नमस्कार, मी विष्णू चौधरी, राहणार घोडेगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर। काका तुम्ही कुडालचे? राहू, तालुका दोन, जिल्हा पुणे। पुण्याचे का? तर किती म्हैस घेतल्या आपण? दोन घेतल्या का? राहुल भाऊ काय सांगितले होते? विष्णू भाऊ त्यांना 1,30,000 रुपयाचा भाव सांगितला होता। 1,30,000चा भाव सांगितला तर पण व्यवहार ज्यावेळेस त्यांनी मागणी केली त्यांनी अगोदर मला 1,00,000 रुपयाला म्हशी मागितली। हां, आमचा व्यवहार होण्याची होत म्हणजे त्यांनी एकदम चांगल्या पद्धतीने म्हशी मागितली। हां हां, मग आमचा सौदा 1,15,000 रुपयाला तो सौदा झालेला आहे। तुम्ही किती सांगितले होते? त्यांना 1,30,000 म्हणलो, शेवट 1,25,000 म्हणलो। मित्रांनो सांगायच्या टायमाला 1,30,000 रुपये सांगितले होते, तर या काकांनी 1,00,000 मागितल्या होत्या। तर त्यांचा व्यवहार 1,15,000 रुपयांनी झालेला आहे। तर काका तुम्हाला कसं वाटलं व्यवहार? तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून आले होते? असेच आले होते का? विष्णूचं त्यांचं यूट्यूबवरती बघून आले होते तुम्ही? मित्रांनो या काकांनी यूट्यूबवरती यांचे व्हिडिओ बघितले होते, त्यानंतर ते आले होते। तर कोणत्या कोणत्या बोलीमध्ये दिलेले? आपण त्याला अंगाची साडाची बोलीमध्ये दिलेली आहे, दुधाची दुधाच्या बोलीत पण दिलेली आहे। दूध साधारण किती दूध दिलं तरी? ही इकडची जी म्हैस आहे हां तिला 15 लिटर प्लस दूध राहील, हां आणि ही जी म्हैस हिला 13 लिटर प्लस दूध राहील। चालेल मित्रांनो, हिला 15 लिटरची बोली केलेली आहे दुधाची, आणि हिला पलीकडचीला 13 लिटरची बोली केली आहे। खाली काय आहे त्यांच्या? रेडी आहे का? दोन्हीच्या खाली रेडी आहे मित्रांनो, चांगल्या क्वालिटीच्या म्हशी आहे। तर काका तुम्हाला आता कसं वाटलं व्यवहार? व्यवस्थित झाला ना? तर पेमेंट कसं केलं आपण? रोख पद्धतीने पेमेंट झालेलं आहे मित्रांनो। विष्णू भाऊ आपला मोबाईल नंबर सांगा ना। 93 0 79 79 571। चालेल मित्रांनो, ज्या कोणाला घ्यायचे असेल तर विष्णू भाऊकडून तुम्ही मोबाईलवर कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता। आधीमध्ये फोन केला तर भेटेल का? आपल्या याच्या शेजारी मार्केट कमिटी शेजारीच माझा गोठा आहे। हां, नाव काय आपल्या गोट्याचं? गोठ्याचं नाव आहे माझं जय मल्हार। जय मल्हार म्हणून गोट्याचं नाव आहे मित्रांनो। तर आठवड्याभरात तुम्ही कधी पण फोन केला तरी विष्णू भाऊ तुम्हाला म्हैस खरेदी करून देऊ शकत्या। अंगाच्या सडाच्या दुधाच्या बोलीमध्ये तुम्हाला म्हशी भेटून जाते, आणि काही जर समजा त्यामध्ये खोड जर निघली तर तुम्हाला म्हैस रिप्लेस करून भेटल। चालेल विष्णू भाऊ, समजा कोणाला ऑनलाईन जर पाहिजे असेल, व्हिडिओ कॉलवरती जर तुम्ही म्हैस दाखवली तर तुम्ही देऊ शकता का? व्यवहार होतो का तसा तुमच्याकडून? ट्रान्सफर सिस्टम आहे ना तुमच्याकडे? वाहतुकीची सोय आहे। चालेल मित्रांनो, ज्या कोणाला घ्यायचे असेल तर यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता। नमस्कार मित्रांनो, आज आपण गणेश भाऊच्या दावणीवर आलेलो आहे। तर चला आपण गणेश भाऊची मुलाखत घेऊ। नमस्कार गणेश भाऊ, किती आणलेले आहे आपण आज? 10 म्हशी आहे का? किती गेले? 3 दिलेले आहे का? कोणत्या ह्या 3 दिलेले आहे का? काय भावनी गेले बरं? 65च्या भावनी। सांगायच्या टायमाला किती सांगितले होते? 75 सांगितले होते का? मित्रांनो तुम्ही पाहू शकता 65च्या भावनी गेल्या, सांगायच्या टायमाला 75 सांगितले होते। कुठे गेले बरं आपल्या या म्हशी? सोलापूरला गेलेले आहे मित्रांनो। दुधाची काय गॅरंटी सांगितली? 12 लिटर पिळून देणार आहे का? चालन। आणि कशाला बांधून? अंगाच्या साड्याच्या बोलीत आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता 65,000 रुपयाला गेलेले आहे अंगाच्या साड्याच्या बोलीमध्ये आहे मित्रांनो। आपला मोबाईल नंबर सांगा ना गणेश भाऊ। 80 80 83 72 69। आणि या समोरच्या काय भावनी आहे आता? 5 महिन्याच्या गाभणी। तरी काय प्राईस सांगितली? सांगायला 65चा भाव। हां, तिथून पुढं 55चा भाव। तर कमी जास्त होईल ना? आपल्या कोणत्या कोणत्या जातीच्या म्हशी राहत्या? दोन्ही पण भेटते मित्रांनो, तुम्ही पाहू शकता यांच्याकडे दोन्ही जातीच्या म्हशी भेटते। ज्या कोणाला घ्यायच्या असेल गणेश भाऊच्या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता। एकदम जातीवंत म्हशी भेटते, अंगाला सडाला बांधून राहते, आणि जर गाभण जर असेल मांडीवरची तर दुधाला पण बांधून राहते। आधीमध्ये फोन केला तर भेटेल ना? आधी घोडेगावमध्ये गणेश भाऊचा गोठा आहे। कोणत्या ठिकाणी गणेश भाऊ? शंकरबाबा रोड म्हणून। हां घोडेगावमध्ये फोन करायचा। हां चालेल। व्यवस्थित माल भेटून। आणि समजा कोणा ऑनलाईन जर पाहिजे असेल तर ऑनलाईन पण भेटते। यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या सुविधा आहे मित्रांनो। ज्या कोणाला घ्यायची असेल तर यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता। नमस्कार मित्रांनो, आपण सोमनाथ भाऊच्या दावणीवरती आलेलो आहे। तर त्यांच्याकडे चांगल्या प्रकारच्या वगैरे आहेत, मुरा, मसान, जाफराबादी वगैरे आहेत। नमस्कार। किती आणलेले आहे आपण? आपल्याकडे 30 आहे सध्या 30 आहे का? तर किती गेले, किती आहे आता? 15 गेले। शिल्लक किती आता? 15 आहेत ना। 15 शिल्लक आहे। तर काय भावनी गेल्या बरं?
काही 20-25 30च्या भावाने घ्या. 20-25 30च्या भावाने गेल्या. समोरची प्राइस काय सांगितली बरं? तिची आहे ना सांगायला 35,000 आहे, पण यावरात मागं पुढं होईल. चालन मित्रांनो, सांगायला 35,000 रुपये आहे सोमनाथ भाऊ कडी वगार. तर व्यवहाराला बसलो कमी जास्त होईल, तरी फायनल एक आकडा सांगा ना आपल्याला. 30,000पर्यंत होईल ना भाऊ. 30,000पर्यंत होऊन जातील. आणि काही पिशवी चेक करून पिशवी चेक करून सगळं चेक करून भेटेल मित्रांनो. समोरचीचे काय सांगितले सोमनाथ भाऊ? कोणती? हिचे हिचे 30,000 रुपये सांगायला. हिचे सांगायला 30,000 आहे, पण व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाईल. तर आपला मोबाईल नंबर सांगा ना. 9970 12 78 28. तर मित्रांनो, चांगल्या क्वालिटीचे यांच्याकडे वगैरे भेटत असत्या. मांडीवरच्या म्हशी पण भेटत असत्या. प्रत्येक प्रकारच्या प्रत्येक जातीच्या एकदम जातीवंत म्हशी भेटत असत्या. ज्या कोणाला घ्यायच्या असेल तर सोमनाथ भाऊच्या दावणीवर इथं घोडेगावमध्ये येऊन तुम्ही घेऊ शकता. मोबाईल नंबरवरती पण तुम्ही कॉन्टॅक्ट करून आठवडाभर कधी जरी फोन केला तर तुमच्याकडे यांच्याकडे भेटून जाईल. आणि समजा कोणाला ऑनलाईन जर पाहिजे असेल तर ऑनलाईन पण यांच्याकडे भेटून जाते. तर मित्रांनो, ज्या कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून घ्या. आणि सोमनाथ भाऊ, आपल्या माझं एखादं सबस्क्रायबर आलं, माझं नाव सांगितलं तर काही कमी जास्त होईल का? होईल 100% होईल. चालेल मित्रांनो, ज्या कोणाला घ्यायचे असेल तर यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता. नमस्कार मित्रांनो, शेतकरी भाऊ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण राहुल भाऊच्या दावणीवर आलेलो आहे. तर चांगल्या क्वालिटीच्या म्हशी आहे राहुल भाऊकडं. साधारण 10, 12, 15 लिटरच्या म्हशी आहे. तर चला आपण राहुल भाऊची भेट घेऊ. नमस्कार राहुल भाऊ, कसे दिले? दोन दिल्यात का? 4 राहिल्यात. तर काय प्राईज आहे तरी साधारण? 3 दिवस जणून झाले. खाली काय तिच्या? रेडी आहे का? तरी दूध किती देते साधारण? दूध तिला 8 लिटर. 8 लिटर चिक आहे का? 14 लिटर देईन. तरी फायनल किती होईल बरं तिचे? फायनल 1.5 नाही. कमी जास्त होईल का अजून त्यामध्ये? आपला मोबाईल नंबर सांगा ना. 80 87 23 95 42. तर पलीकडचे काय सांगितले? सांगायला 95 आहे का? किती दिवस बाकी आहे तिला? 8 दिवस बाकी. 8 दिवस. तिची कॅपॅसिटी 12 ते 13 लिटर देण्याची. 12 ते 13 लिटर देण्याची कॅपॅसिटी आहे तिची. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. तर साधारण 12-13 लिटर दूध देईल ती. 95,000 रुपये सांगायची आहे का? कमी जास्त होऊन जाईल. तर किती वंदा आहे ती? दुसऱ्यांदा आहे. कोणत्या जातीची म्हैस आहे आपली? प्युअर मुरा हरियाणा म्हैस आहे मित्रांनो. तर आपल्याकडे कोणत्या जातीचे म्हशी राहते राहुल भाऊ? हां, चालेल मित्रांनो, यांच्याकडे चांगल्या क्वालिटीच्या म्हशी राहत्या. तर ज्या कोणाला घ्यायचं असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता. मोबाईल नंबर सांगा ना. 80 87 23 95 42. आणि आपल्याकडं जर म्हशीला बाद लागली हां, तुम्हाला भाड्यासोबत पैसे भेटतात. चालेल मित्रांनो, जर म्हैशीला जर काही बाधा झाला तर तुम्हाला भाड्यासोबत रिटर्न म्हैस भेटल, रिप्लेस करून भेटल तुम्हाला. तर चांगल्या क्वालिटीच्या म्हशी राहत्या मित्रांनो. 10, 12, 15 लिटरच्या ज्या कोणाला घ्यायच्या असेल तर राहुल भाऊला इथं घोडेगावमध्ये कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता. राहुल भाऊ, समजा कोणाला जर ऑनलाईन जर पाहिजे असेल तर ऑनलाईनची पण सुविधा आहे राहुल भाऊकडे. चालेल मित्रांनो, ज्या कोणाला घ्यायच्या राहुल भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता. चालेल, इतर दिवशी पण आपल्याकडे भेटू शकतो. हां. तर मित्रांनो, आपण आज प्रवीण भाऊच्या दावणीवर आलेलो आहे. तर प्रवीण भाऊनी चांगल्या क्वालिटीच्या म्हशी आणलेल्या आहे, मुरा मसान. तर चला आपण त्यांच्याशी भेटू. नमस्कार प्रवीण भाऊ, कसे दिले? त्यांचा व्यवहार झालेला आहे का? कुठे गेले बरं? आपल्या सोलापूरला गेले का? सांगाय टायमाला किती सांगितले होते आपण? 1,30,000 रुपये सांगितले होते. किती? 6 म्हशी का? तर किती वेंदा आहे बरं साधारण? दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा आहे का? तर दुधाच्या बोलीवर गेलेले आहे का? किती? 12, 13, 14, 15. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता 12, 13, 14च्या दुधाच्या बोलीवर गेलेले आहे. सोलापूरला गेलेले आहे. सांगायच्या टायमाला किती सांगितले ते आपण? सांगाय टायमाला 1,30,000 रुपये सांगितले होते. फायनल कितीला गेल्या? 1,10च्या भावाने गेलेले आहे. तर किती आणले होते आपण प्रवीण भाऊ? 8 आणले होते का? 8 मधून 6ची विक्री झालेली आहे मित्रांनो. खाली सगळ्याच आणलेले आहे का? खाली काय आहे त्यांच्या? काहीच्या खाली टोनगे, काहीच्या खाली पारडे आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता एकदम टॉप क्वालिटीच्या म्हशी आहे मित्रांनो. तर आपला मोबाईल नंबर सांगा ना.
99 60 65 19 93. मित्रांनो यांचा मोबाईल नंबर आहे, ज्या कोणाला घ्यायचा असेल यांच्या मोबाईलवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता. आधीमध्ये फोन केला तर भेटेल का? आणि समजा कोणाला जर ऑनलाईन जर पाहिजे असेल ते तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करतील? चालन. मित्रांनो हे ऑनलाईन पण पेमेंट केलं तुम्ही तरी घरपोच माल होईल तुम्हाला. तर ज्या कोणाला घ्यायचे असेल या प्रवीण भाऊच्या दावणीवर या, तिथं घोडेगावमध्ये यांची दाव नसती. आणि ऑनलाईन पाहिजे असेल तरी मोबाईलवर कॉन्टॅक्ट करून ते तुम्हाला व्हिडिओ कॉलवरती दाखवतील आणि व्यवहार होईल.